राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. पोलिओमुक्त भारत करण्यासाठी आज देशभर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. यामध्ये देशातील सर्व लहान बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आज ही मोहीम राबविण्यात येत आहे. 2026 रविवार आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. आज जगभरात 0 ते 5 वर्षावरील मुलांसाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. आपला भारत देश पोलिओमुक्त झालेलाच आहे, परंतु काही देशांमध्ये पोलिओ अजूनही असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो. त्यामुळे आपल्या बालकांच्या संपूर्ण सुरक्षिततेची खात्री करून जगभरात ही मोहीम परत 1 वर्ष आड राबवण्यात येत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेले आचरा येथील बाळ गोपाळ मंडळाच्या सुमारे 40 ते 50 सदस्यांनी एकत्र येत झाडाझुडपात हरवलेल्या आचरा हायस्कूल ते बाजारपेठ पर्यंतची पायवाट श्रमदानातून मोकळी करत समाजोपयोगी कार्याचा आदर्श निर्माण केला. आचरा वरचीवाडी येथील बाळ गोपाळ मंडळ आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामधून आदर्श निर्माण करत आला आहे. मालवण तालुक्यातील वायरी येथे 21 जून रोजी घडलेल्या दुर्दैवी स्विमिंग पूल दुर्घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उंचावरून उडी मारताना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील इस्लामपूर येथील 25 वर्षीय श्रेणिक मिलिंद टाकळे याचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद. ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा.